आज आपके जीवन में एक आश्चर्य कर्म होने वाला है। आणि आज तुमच्या जीवनामध्ये एक आश्चर्य काम होणार आहे, अद्भुत काम अद्भुत काम, ये परमेश्वर करने वाला है। आणि हे देव करणार आहे। खुश हो? आनंदी राहा। हाँ? है? अच्छा लगता है ना जब परमेश्वर आश्चर्यचकित काम करता है तो, आणि छान वाटतं ना जेव्हा देव आश्चर्यचकित काम करतो तेव्हा। है ना? तो हम देखेंगे आज का वचन। आजचं वचन आपण पाहूया। हम लोग निकालेंगे अय्यूब अध्याय 5, इय्योब अध्याय 5, अय्यूब अध्याय 5 इय्योब अध्याय 5 और उसका 9 वचन। त्याचं 9 वचन। अय्यूब अध्याय 5 इय्योब अध्याय 5 उसका 9 वचन। त्याचं 9 वचन। जॉब चैप्टर 5 इय्योब अध्याय 5 वर्स 9। त्याचं 9। वह तो ऐसे बड़े काम करता है जिसकी था नहीं लगती और इतने आश्चर्य कर्म करता है कि जो गिने नहीं जाते। तो अत्कर्य महत् कृत्य करतो, तो अगणित अद्भुत कृत्य करतो। हम आंखों को बंद करेंगे। आपण डोळे बंद करू। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभू येशूच्या नावाने प्रभू तुझ्या चरणासमोर येते। वचनाची वेळ तुझ्या हातात देते। वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोलणारा आमचा पवित्र देव आहे। तू महान काम करणारा, आश्चर्यचकित करणारा, काम करणारा, जे आम्ही किती मोजू तेवढे कमी आहे प्रभू, असं तू करणारा देव आहे। म्हणून प्रभू माझ्या तारणाऱ्या गोड पवित्र पिता सेनाधीश परमेश्वर हे वचन लक्षपूर्वक यांनी ऐकण्यासाठी, आम्ही सर्वांनी ऐकण्यासाठी मदत कर आणि जे तू वचन दिले त्यानुसार तू करणारा देव आहे। आमचा विश्वास आहे, हो आमचा विश्वास आहे, म्हणून आम्ही स्वीकार करतो। म्हणून प्रभू लक्षपूर्वक वचन ऐकण्यासाठी आणि तसंच पालन करण्यासाठी सहायता येशूच्या नावाने आमेन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। प्रेमाने देवाचं वचन सांगतं आपला देव महान गोष्टी काम करतो। अब यो परमेश्वर का वचन कहता है कि हमारा परमेश्वर महान काम करता है, तो महान महान काम करतो। वो महान महान काम करता आणि है। महान गोष्टींमध्ये सर्वात मोठं काम आपण ही सृष्टीला बघू शकतो। और महान बातों में सबसे बड़ा काम हम देखते हैं इस दृष्टि को। सर्वशक्तिमानच्या शब्दाने आकाश आणि पृथ्वीची रचना और झाली सर्वशक्तिमान के शब्द के द्वारा आकाश और पृथ्वी की आणि रचना की गई शून्यातून घडली। और शून्य से बनाई म्हणजे गई, जिथे काहीच नव्हतं मतलब जहाँ पर कुछ भी आणि नहीं था, काहीच नसताना त्याच्यामध्ये हे सर्व काही आहे आज। और जहाँ पर कुछ भी नहीं था वहाँ पर आज ये सब कुछ है। मग हे सर्वात मोठं काम आहे देवाने जे केले। और ये सबसे बड़ा काम है जो परमेश्वर ने किया। देवाने त्याचं चांगुलपणा आणि त्याची भलाई त्याने काय केलेलं आहे, सामर्थ्य, त्याचं शहाणपण त्याच्या या महान आश्चर्य कामाच्या द्वारे तो प्रकट करतो। और परमेश्वर ने अपना अच्छाईपन, अपनी भलाईपन और महान काम परमेश्वर ने प्रकट किए हैं। म्हणून या महान गोष्टी और ये सब महान बातें, आकाश आणि पृथ्वी बनवणं, आकाश और पृथ्वी बनना, आपल्या रोजच्या गरजा भागवणं हमारी सारे रोज की जरूरतों को पूरा करना, आणि ते सुद्धा रोज तो देतो पण। और वो भी रोज हमें देता भी है। पाणी कधी संपलं असं म्हणण्यात येत नाही। और पानी कभी खत्म हुआ ऐसे कहा नहीं जाता। तुमचा ऑक्सिजन संपला, ऑक्सीजन आपका खत्म हो गया, आता आपण मरायला टिकलोय, अभी हम मरने पर है, असं कधी झालंय का? ऐसा कभी हुआ नहीं। जगातलं ऑक्सिजन कधी देवाने कमी केलंय और का? संसार का ऑक्सीजन कभी परमेश्वर ने कम किया तो नहीं। बरोबर वेळोवेळी देतोय। और वो बराबर समय समय ह्या पर देता है। गरजेच्या ज्या गोष्टी आहेत और ये सब जरूरी जो बातें तो हैं, न विसरता महानतेने देतोय, अगदी विपुलतेने देतोय। और वो न भूलते हुए महानता से हमें देता है, और वो भी बहुतायत से देता आपल्या है। देवाचं स्वभाव आहे अद्भुत काम करणं, और हमारे परमेश्वर का स्वभाव है अद्भुत काम करना, महान काम करणं, महान काम आणि करना। जिथं खास करून काहीच नाही तिथे बनवणं, और जहाँ पर कुछ भी नहीं है वहाँ पर बनाना, शून्यातून बनवणं, शून्य से बनाना, हे देवाचा स्वभाव आहे। और ये परमेश्वर का स्वभाव है। देवाचा स्वभाव आहे की सगळं काही आपल्या बोटात आपण आश्चर्यचकित करून राहणं, असं आश्चर्य करणं, अशी कामं तो करतो। और हम आश्चर्य से देखते रहे ऐसे काम वो आश्चर्य के काम करता है। हा, ह्यासाठी करतो इसलिए करता है कारण त्याची इच्छा आहे की आपण त्याला ओळखावं, उसकी इच्छा है कि हम उसको जाने, त्याच्या जवळ जावं। उसके निकट हम जाए। कारण बघा इथे लिहिलेलं आहे की देव जे मोठी मोठी कामं करतो, आश्चर्यचकित कामं करतो, और यहाँ पर लिखा है कि जो परमेश्वर महान और आश्चर्य के काम करता है, हाँ उसको हम था नहीं लगा सकते, उसको आपण त्याचा शोध नाही घेऊ शकत। म्हणजे काही अशा गुप्त गोष्टी देवाने केले ठेवलेल्या आहेत की ते अजूनपर्यंत माणसांना माहिती नाही। और ऐसी गुप्त बातें परमेश्वर ने रखी हुई है जो अभी तक मनुष्य को मालूम नहीं। अजून माणसांच्या बुद्धीच्या पलीकडे आहेत देवाची महानता, देवाचं सामर्थ्य, देवाची कीर्ती
और मनुष्य की बुद्धि के बाहर है परमेश्वर के सामर्थ्य काम और परमेश्वर की बुद्धि। म्हणून तर प्रेषित पौल म्हणतो इसलिए प्रेरित पौल कहता है की त्याच्याकडे शब्द नव्हते, कि उसके पास शब्द नहीं थे, म्हणून तो म्हणाला आहा, इसलिए उसने कहा आहा। देवाची बुद्धी, देवाचं ज्ञान अगम्य आहे. परमेश्वर की बुद्धि, परमेश्वर का ज्ञान अगम्य है। वाचू शकता रोमकरांचं पत्र रोमियो की पत्री अध्याय 11 अध्याय 11 त्याचं 33 वचन. उसका 33 वचन। रोमकरांचं पत्र रोमियो की पत्री 11 अध्याय 11 त्याचं 33. उसका 33। आहा, देवाच्या बुद्धीची आहा, म्हणजे तो आश्चर्यचकित होऊन देवाच्या सामर्थ्याबद्दल, देवाच्या कृत्याबद्दल, देवाच्या महिमेबद्दल, देवाने केलेल्या मोठ्या मोठ्या गोष्टींबद्दल तो म्हणतो आहा हा. देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे। हा, देवाची बुद्धी आणि ज्ञान ही जी संपत्ती आहे ती किती अगाध आहे, म्हणजे ज्याला मोजू नाही शकत, त्याला शोधू नाही शकत, एकदम प्रॉपर सांगू नाही शकत. त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहे। त्याचे निर्णय, तो जेव्हा एखादी निर्णय घेतो तो ते एकदम गहन, एकदम आतल्या ह्याच्यातून घेतो आणि निर्णय, आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहे। त्याचे मार्ग अगदी अगम्य आहे, म्हणजे विचार करण्यायोग्य आहे. जसं इस्रायली लोकांसाठी त्याने तांबडा समुद्र तो भागला और इस्राएली लोगों के लिए लाल समुद्र दो भाग कर दिया आणि त्याच्यातून त्याने काय केला, मार्ग काढला. और उस बीच में से मार्ग निकाला। हे देवाने केलेलं मोठं आश्चर्य काम आहे. और ये परमेश्वर ने किया हुआ बड़ा आश्चर्य काम। येशूने देवाने खूप सारे आश्चर्य काम केले. और यीशु मसीह ने, परमेश्वर ने बहुत सारे आश्चर्य के काम इस्रायली किए लोकांच्या समोर खूप मोठी मोठी कामं केली. और इस्राएली लोगों की आंखों के सामने बहुत बड़े बड़े काम किए। मिस्र देशांमध्ये पीडा पाठवून, मिस्र देश में विपत्तियां भेजकर, परंतु इस्रायली लोकांना एकही पिढ्याचा सामना करावा नाही लागला. पर इस्राएली लोगों को एक भी विपत्ति का सामना नहीं करना पड़ा। जेव्हा त्यांना मरुभूमीतून नेत असताना और जब उनको मरुभूमि से लेकर जाते समय त्यांना मन्ना चारणं उनको मन्ना हा खिलाया। एक सर्वात मोठा चमत्कार और ये आहे. सबसे बड़ा चमत्कार है। स्वर्गातून तो डेली त्यांना जेवण देत होता. और स्वर्ग से वो उनको डेली खाना देता था। स्वर्गातून त्याने मांसही दिलं. और स्वर्ग से उसको स्वर्गातून मांस नाही, दिया। आकाशातून, आकाश में से, आकाशातून त्यांना मांस दिला. आकाश में से मांस भी तुम्हाला खाया। माहितीये, तुम्ही गणना अध्यायामध्ये वाचू शकता, त्याच्यामध्ये तो मोजेस म्हणतो, तुला माहित आहे का, फक्त प्यादे म्हणजे फक्त पुरुष जे लढणारे आहेत ते 6 लाख आहेत. और गिनती अध्याय में पढ़ सकते हैं कि वहाँ पर मुझे कहता है कि तुझे मालूम है सिर्फ लड़ने वाले 6 लाख है। बायका, म्हातारी मंडळी, और बूढ़े लोग, मुलं, बच्चे, त्यांना जर मोजलं नाही मी, उनको अभी तक मैंने गिना नहीं है। एवढ्या लोकांना तू 1 महिना मांस देशील असं म्हणतोयस. और इतने लोगों को तू 1 महीना मांस खिलाएगा ऐसा तू कहता है परमेश्वर। देव म्हणाला, परमेश्वर ने कहा, माझा हात इतका छोटा झालाय का, मेरा हाथ इतना छोटा हो गया है क्या, मी सर्व काही करू मैं शकतो. सब कुछ कर सकता हूँ। या 6 लाखांना आणि त्याच्यापेक्षा जी मोठी प्रजा आहे त्यांनाही मी 1 महिना अन्न चारू शकतो. और इन 6 लाख लोगों को और इतनी जो बड़ी प्रजा है उन लोगों को मैं अन्न रोज खिला सकता हूँ। देवाने त्यांना 1 महिना मांस चारलं. और 1 महीना परमेश्वर ने उनको मांस खिलाया। आपण फक्त काही लोक आपल्या घरात पाहुणे आले और हमारे घर में अगर मेहमान आए तर आपण 1 दिवस त्यांना चारू शकतो, हम 1 दिन उनको खिला सकते हैं, 2-3 दिवस चारू शकतो. 2-3 दिन खिला सकते हैं। पण तुम्ही कंटिन्युअसली 1 महिना मांस चारू शकता का? और निरंतर 1 महीना आप उनको मांस खिला सकते हैं क्या? बोकडाचं मटण तुम्ही चालू शकता का? सांगा, किती रुपये किलो आहे? 680. महिन्याचे किती झाले? हा? 21,000. 21,000 होतात. 21,000 होता है। है ना? परवडेल आलेला पाहुणा. आपण जर म्हणू 1 दिवस ठीक आहे, चला आणि 680 जातात 1 किलो मटणाचे, और 1 किलो मटन के 680 1 दिन में जाते चल जाता है। पण 1 महिना त्याला मटण चारायचंय. और 1 महीना उसको मटन खिलाना है। हा, सकाळी मटण, सुबह मटन, दुपारी मटण दोपहर में मटन, आणि रात्री पण मटण, और रात को भी मटन। म्हणजे 3 किलो मटण. 3 किलो मटन। किती किलो मटण? कितना किलो मटन? आता हिशोब लावा बरं. अब हिसाब लगाओ। 3 किलो मटणाचे किती होतात? 3 किलो मटन का कितना होता है? 63 आएगा. हा? 3 किलोचे सांग किती होतात?
सहाय्यक संभागासाठी 21 आणि 80. टोटल कितना निकला 63,000 मतलब 64 पकड़ो. पण देवाने 1 करोड और परमेश्वर ने किया. कळालं तुम्हाला परत. परमेश्वर जो काम करता है आणि देव जी कामं करतो, अद्भुत काम करता है. अद्भुत काम करतो. हम उसकी था नहीं सोच सकते, हम उसे ढूंढ नहीं मतलब समझ नहीं पाते. आणि आपण त्या गोष्टीचा विचार पण करू शकतो. लेकिन हमारा परमेश्वर अद्भुत काम करने वाला परमेश्वर पण है. आपला देव अद्भुत काम करणारा देव और आहे. खास करके हमारी रोज की जरूरतों को पूरा करने वाला परमेश्वर. आणि खास करून आपल्या रोजच्या गरजा पूर्ण करणारा देव. इसलिए नए करार में यीशु ने कहा तुम खाने पीने के बारे में तुम परमेश्वर से मत मांगो. आणि म्हणून नवीन करारामध्ये येशू म्हणाला की खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही देवाकडे उसके मागू विषय नका. में तुम चिंता मत करो. त्या गोष्टीविषयी चिंता करू कि हम नका. क्या खाएंगे, हमें क्या क्या खाएं, पहनेंगे, क्या पीऊं. इस विषय में मत करो. आणि या विषयावरती विचार करू. तुम्हारा स्वर्गीय पिता जानता है तुम्हें इनकी जरूरत है. तुमचा स्वर्गीय पिता जाणतो की तुम्हाला याची गरज आहे. पर तुम उसके राज्य की और धार्मिकता की खोज करो. पण तुम्ही त्याच्या राज्याच्या आणि नीतिमत्वाचा शोध ये घ्या. वस्तुएं तुम्हें दे दी जाए. आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला भेटतील. क्योंकि वो हमारा प्रोवाइडर है, हमारा जरूरत को प्रबंध करने वाला परमेश्वर है. आणि तो आपल्या गरजांचा प्रबंध करणारा देव आहे. इसलिए हमें घटी नहीं होने देगा. आणि म्हणून तो आपल्याला घटी होऊ नये हमें देणार. उसके राज्य की और धार्मिकता की खोज करना है. आणि आपल्याला त्याच्या राज्याच्या आणि नीतिमत्वाची तो शोध देखा करायचा. गया तो हमारे परमेश्वर का सबसे बड़ा मिराकल ये है कि जब से उसने सृष्टि बनाई तब से लेके अब तक सारे इंसानों को वो सारी जरूरतें के जैसे श्वास की जरूरत है, श्वास, पानी, खाना, ये सब कुछ यहाँ तक शरीर को संभालना, ये सारी जरूरतें वो देता है. ये सबसे बड़ा चमत्कार है. आणि देवाचा सर्वात पहिला आणि मोठा चांगला चमत्कार आहे की ती जेव्हापासून त्याने सृष्टी बनवलेली आहे ते आतापर्यंत त्याने आपल्या माणसाच्या लागणाऱ्या ज्या काही गरजा आहेत त्या अद्भुत रीतीने देवाने पूर्ण केलेल्या आहेत. और परमेश्वर का वचन कहता है आणि देवाचं वचन म्हणतात कि परमेश्वर जो हमारे लिए काम करता है आणि देव जी कामं आपल्यासाठी करतो उसे गिने नहीं जा सकते. त्याला आपण मोजू नाही शकत. गिन सकते हैं क्या? मोजू शकतो का? अगर हम परमेश्वर ने आरंभ से जो किया, आणि देवाने प्रारंभी जे केलं जो अब तक आतापर्यंत यीशु की योजना तक, येशूच्या यीशु के द्वारा जो हमारे लिए उद्धार की योजना बनाई आणि येशूच्या द्वारे जी तारणाची योजना और आज आपण हमें उद्धार दिया, आणि आज आपल्याला तारण हम दिलं गिनते जाएंगे तो ये दिन कम पड़ेगा. आणि आपण जर मोजत गेलो तर ते दिवस कमी पडेल. तो परमेश्वर के जो आश्चर्य काम है इसे हम गिन नहीं सकते. देवाचे जे आश्चर्याची काम आहेत आपण त्यांना मोजू नाही शकत. अगर हम खुद की जिंदगी के बारे में भी देखेंगे तो हमारे लिए भी परमेश्वर ने बड़े बड़े आश्चर्य काम किए हैं. आणि स्वतःच्या जीवनाबद्दल पाहिलं तर देवाने आपल्या जीवनातही आश्चर्याची कामं केली एक आहेत. हमारा जन्म, एक आपला जन्म, और माँ के पेट में होना, ते पण आईच्या और उदरामध्ये हमारा जन्म होना, आणि आपला जन्म हम मरे नहीं आपण मेलो और नाही अब तक जिंदा आणि रखना, आतापर्यंत जिवंत लगने वाली राहिलो. सारी जरूरतें पूरा करना, लागणारी सर्व गरज पूर्ण भिन्न केली भिन्न कपड़ों से आशीषित करना, आणि विभिन्न कपड्यांनी हमारे आशीर्वाद शरीर दिले. तन को ढकना, आणि आपल्या शरीराला अंगाला इस जबान झाकणं को अच्छे से उत्तम भोजन खिलाना, आणि या जिभेला उत्तमाचं उत्तम जेवण एजुकेशन चालणं, देना, शिक्षण देणं, आने जाने में रक्षा करना, येण्या जाण्यामध्ये रक्षण करणं, बुद्धि देना, बुद्धी देणं, ताकत देना, ताकद देणं, ज्ञान देना, ज्ञान देणं, पैसा में दिया. पैसे दिले. ऐसे बहुत सारी अगर हम गिनते जाएंगे तो हम बोलेंगे ये इतना हो गया, इतना हो गया, इतना हो गया. मतलब इतने परमेश्वर ने चमत्कार किए. आणि इतके देवाने आशीर्वादाची कामं केलेली आहेत की आपण त्यांना मोजू नाही शकत. इसलिए प्रियो, परमेश्वर हमारा महान परमेश्वर है जो चमत्कार करता है. आणि म्हणून आपला देव महान देव आहे जो चमत्कार करतो. तो अब इस वचन से प्रभु जैसे कहता है कि हमारा परमेश्वर चमत्कार करने वाला परमेश्वर है. आणि या वचनाच्या द्वारे देव आपल्याला म्हणतो की आपला देव चमत्कार करणारा और देव. यीशु ने भी ऐसे ही कहा. येशू पण असंच म्हणाला. अगर जॉन यूहन्ना की पत्री में, अगर यूहन्ना के अध्याय में अगर आप पढ़ोगे, आणि योहान अध्यायामध्ये जर तुम्ही वाचलं, यीशु कहता है कि मैं जो चमत्कार करता हूँ, मैं जो आश्चर्य काम किया है, मैंने जो काम किया है, उन कामों को देखकर मुझ पर विश्वास करो. आणि येशू म्हणतो मी जे काही आश्चर्याची कामं केलेली आहेत त्या कामांना पाहून तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. तुम मुझ पर विश्वास करो तुम्ही माझ्यावरती कि विश्वास मैं करा परमेश्वर की ओर से हूँ. की मी देवाकडून आलेलो आहे. और भले मुझ पर तुम विश्वास नहीं करते आणि हो, भले तुम्ही माझ्यावरती विश्वास लेकिन नाही जो ठेवत, आश्चर्य काम मैंने तुम्हारे बीच में किए, म्हणजे आश्चर्याची कामं मी तुमच्यामध्ये केले. मैंने काना के पानी को दाखरस किया, आणि काना गावामध्ये पाण्याला लाजर 4 दिन का मरा हुआ, वो सबसे बड़ा चमत्कार है. सारे चमत्कारों में सबसे बड़ा चमत्कार है लाजर 4 दिन का मरा हुआ मुर्दा जिलाना. आणि सर्व चमत्कारांमध्ये हा सर्वात मोठा पहिला चांगला उत्तम चमत्कार आहे की लाजर जो 4 दिवसापासून मेलेला होता त्याला जिवंत करणं, मुर्दों को जिलाना, मेलेल्यांना कोड़ियों जिवंत को करणं, शुद्ध करना, घोड्यांना शुद्ध अंधों को करणं, आंखें देना. आंधळ्यांना डोळे देणं, बहुत सारे ऐसे काम, बीमारों को उसने चंगाई दिया. आजारी लोकांना बरं केलं. ये सारे चमत्कार यीशु ने खुलेआम किए. आणि सगळे जे चमत्कार आहेत देवाने मोकळेपणाने छोटे
छुप छुप कर नहीं की, लपून छपून नाही केले, छुप छुप कर नहीं की। लपून छपून नाही केले. परमेश्वर ने भी जो चमत्कार किए वो छुप छुप कर नहीं आणि किए। देवाने पण जे चमत्कार केले लपून छपून नाही वो केले. छुप कर क्यों नहीं करता? आणि लपून छपून का नाही करत? इसलिए ताकि लोग देखेंगे नहीं, फिर आणि यासाठी कारण लोक मग फिर पाहणार लोग नाही. कैसे विश्वास रखेंगे? मग लोक विश्वास कसं करणार? परमेश्वर ने जो चमत्कार इसराइलियों के सामने किया, इसराइलियों के मध्य किया, इसराइलियों ने देखा, इसलिए किया ताकि इसराइली उस पर विश्वास करें। आणि देवाने इस्रायल लोकांच्या मध्यभागी जो आश्चर्याची कामं केलेली आहेत यासाठी केली की इस्रायल लोकांनी पाहावं. वैसे ही यीशु मसीह ने जो चमत्कार किए, उन चमत्कारों को इसलिए किया लोगों के सामने ताकि लोग देखकर विश्वास करें। आणि येशू ख्रिस्ताने जे चमत्कार लोकांच्या समोर केले ते यासाठी केले कारण लोकांनी त्याच्यावरती विश्वास और ठेवावा. आज भी यीशु मसीह चमत्कार करते हैं आणि आजही येशू ख्रिस्त चमत्कार करतात ताकि हम देखकर विश्वास करें। की आपण ते पाहून विश्वास तो ठेवावा. आश्चर्य काम और चमत्कार करने का परमेश्वर का मुख्य उद्देश्य ये है कि हम परमेश्वर पर विश्वास करें। आणि आश्चर्य काम आणि चमत्कार करण्याचा देवाचा मुख्य उद्देश हा आहे की आपण त्याच्यावरती विश्वास ठेवावा. ये मुख्य उद्देश्य है हा मुख्य उद्देश कि आहे. हम क्या करें, आपण काय करावं? हम परमेश्वर पर आपण देवावर और जिस परमेश्वर ने यीशु मसीह को भेजा उसके पुत्र पर, ज्या देवाने येशू ख्रिस्ताला पाठवलं त्या पुत्रावर उस पर विश्वास करें। आपण त्याच्यावरती विश्वास ठेवावा. इसलिए चमत्कार करता है। आणि म्हणून चमत्कार करतो. और परमेश्वर ने आपकी जिंदगी में बहुत चमत्कार किए, आणि देवाने तुमच्या जीवनामध्ये खूप चमत्कार केले. लेकिन आज भी वो कहता है कि वो आपकी जिंदगी में चमत्कार करने पण वाला है। आजही तो म्हणतो की तुमच्या जीवनात तो चमत्कार करणार. क्यों? का? ताकि आप विश्वास करते हो, लेकिन आपका विश्वास बढ़े। तुम्ही विश्वास करता पण तुमचा विश्वास वाढावा. परमेश्वर की इच्छा है कि इस साल से आपका विश्वास बढ़े और विश्वास में आप मजबूत हो जाए। आणि देवाची इच्छा आहे की यावर्षी तुमचा विश्वास वाढावा, विश्वासामध्ये अजून तुम्ही मजबूत व्हावं. इसीलिए परमेश्वर इस साल में यानी आज के दिन से परमेश्वर कहता है मैं तुझ पे तेरी जिंदगी में चमत्कार करने वाला हूँ, तुझे आशीष महान काम करने आणि वाला हूँ। म्हणून देव म्हणत आहे की आजच्या दिवसापासून मी तुझ्या जीवनामध्ये महान चमत्कार करणार आहे. अब हम पढ़ेंगे वाचूया आपण. हम पढ़ेंगे पहला सैमुएल पहिला शमूएल अध्याय 12, अध्याय 12. फर्स्ट सैमुएल पहिला शमूएल चैप्टर 12 अध्याय 12 उसका 16, त्याचं 16. फर्स्ट सैमुएल पहिला शमूएल चैप्टर 12 अध्याय 12 वर्स 16। त्याचं 16. आता स्थिर उभे राहा. हाँ, परमेश्वर कहता है कि तुम अभी क्या रहो, स्थिर खड़े रहो। आणि परमेश्वर तुमच्या समक्ष मोठी कृती करणार आहे ती परमेश्वर तुम्हारे सामने बड़ा महान काम करने वाला है, ती पहा. वो उसे तुम देखो। पहले खड़े रहो पहिले उभे राहा और फिर देखो। आणि मग तुम्ही पहा. क्या देखो? काय पहा? परमेश्वर आपके लिए महान काम करने वाला आणि है। देव तुमच्यासाठी महान काम करणार आहे. मालूम हुआ? आगे हम पढ़ेंगे, ये पूर्ण वचन। हाँ, अभी हम पढ़ेंगे एक्सोडस निर्गमन निर्गमन 34, 34. एक्सोडस निर्गमन 34 34 और उसका 10। त्याचं 10. निर्गमन निर्गमन एक्सोडस निर्गमन 34 34 वर्स 10। त्याचं 10. परमेश्वर म्हणाला, हाँ, परमेश्वर कहता है पहा मी एक करार करतो. हाँ, मैं तुमसे करार करता हूँ। और जब परमेश्वर कोई करार करता है तो उसे तोड़ता नाही। देव जेव्हा एखादा वाचा बांधतो, मी तुला असं करेन, मी तुझ्याबरोबर असं करेन, मी तुला असं करेन, तुझ्याबरोबर राहीन, तो तोडत नाही। तो माणूस नाही, तो माणूस नाही की तो बोले अय्या सॉरी या माझ्याने जमत नाही, सॉरी या माझ्याने हे होणार नाही। देवाला काही कठीण नाही, और परमेश्वर के लिए कुछ भी कठिन हे नहीं. लक्षात ठेवा। ये याद रखना. देवाला काहीच कठीण नाही। परमेश्वर को कुछ भी देव कठिन सर्व नहीं. काही करू शकतो, परमेश्वर सब कुछ कर सकता है. सर्व काही। शून्यातून जर सृष्टी बनवू शकतो, शून्य से अगर सृष्टी बना सकता है, मातीतून तो माणसाला बनवू शकतो, मिट्टी से मनुष्य को बना सकता त्याला है, जिवंत करू और शकतो, उसको जीवित भी कर तो सकता सर्व है, काही करू तो वो शकतो। सब कुछ कर सकता है. इथपर्यंत की आपल्या पापी लोकांना तारणपण देणं ही योजना त्याने चांगली करून दाखवली, सक्सेस केली। और यहाँ तक कि हम पापियों को उधार देना, ये जो योजना उसने बनाई थी उसे पूरा करके उसने दिखाया. म्हणून देवाला काहीच कठीण नाही। इसलिए परमेश्वर को कुछ भी कठिन देवाला नहीं. काहीच नाही। ज्या गोष्टी माणसांना कठीण आहे, जो बातें मनुष्य के लिए असंभव है, देवाला सर्व काही शक्य आहे। परमेश्वर के लिए सब कुछ ज्या संभव है. देवाला आपण विश्वास ठेवतो ना, और जिस परमेश्वर के ऊपर हम विश्वास रखते आणि हैं, ज्या देवाचं वचन आपण वाचतो आणि ऐकतो, परमेश्वर का वचन हम सुनते हैं और पढ़ते हैं, त्याच्यात इतकी ताकद आहे की त्याला इम्पॉसिबल अशक्य काहीच नाही। और उस परमेश्वर में इतनी ताकत है कि उसको असंभव बात कुछ भी नहीं. देवाच्या वचनाला एवढी ताकद आहे की तो अशक्य
सर्व शक्य करेल. और परमेश्वर के वचन को इतनी ताकत है कि असंभव को संभव बना सकता एवढी है. ताकद आहे वचनाला. और इतनी ताकत है वचन म्हणून वचनानुसारच देव काम करतो. और वचन के अनुसार ही परमेश्वर काम करता है. वाचूया, आपण वाचूया लूक अध्याय लूक अध्याय 1. आपण येऊ निर्गमन मध्ये, पण त्या अगोदर वाचूया लूक अध्याय 1 अध्याय 1 49. पुस्तक 49. कारण जो समर्थ आहे त्याने माझ्याकरता महत्कृत्य केली आहेत आणि त्याचे नाव पवित्र आहे. एक मिनिट, 37 वाच. 1:37. कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. देवाला काहीच अशक्य नाही. देवाला काहीच गोष्ट कठीण नाही. उत्पत्ती 18 त्याचं 14. जेनेसिस उत्पत्ती 18 18 वर्स 14. परमेश्वराला काही असाध्य आहे काय? देवाला काही कठीण आहे का? नेमलेल्या समयी वसंत ऋतूत मी तुझ्याकडे परत येईन तेव्हा सारेला मुलगा होईल. मैं ठहराए हुए समय पर वापस आऊंगा. सारा जो बांझ है और बूढ़ी हो गई है उसको मैं बेटा दूंगा. ये बात कठिन था, लेकिन परमेश्वर के लिए नहीं था. आणि ही गोष्ट कठीण होती पण देवासाठी कठीण नव्हती. परमेश्वर के लिए कठिन नहीं था. देवासाठी ती कठीण नव्हती. परमेश्वर के लिए सब कुछ संभव था. देवासाठी सगळं संभव आहे. भले वो बुढ़ी हो किंवा वृद्ध असो या जवान हो, किंवा तरुण असो, परमेश्वर बच्चा देने की क्षमता रखता है. देव मूल देण्याची क्षमता ठेवतो. ये हम यहाँ देखते हैं. आणि हे आपण इथे और एक पाहतो. हम पढ़ेंगे मत्ती अध्याय में. एक यीशु कहता है मत्ती अध्यायामध्ये येशू म्हणतो 19 उसका 26. तसंच 26. येशूने त्यांच्याकडे निहाळून पाहून म्हटले, माणसांना हे अशक्य आहे, इंसानों को कठिन है देवाला ते सर्व शक्य आहे. परंतु परमेश्वर के लिए सब कुछ संभव है. क्योंकि परमेश्वर के लिए कोई भी बात कठिन नहीं है. इसलिए याद रखो, परमेश्वर आपके जीवन में जो आज महान काम करने वाला है, आणि देव तुमच्या जीवनामध्ये जे महान काम करणार आहे, बस खड़े होके देखो. फक्त उभं राहून पहा. लेकिन पण वो महान काम क्या है? ते महान काम काय आहे? वो हमको जो चाहते हैं वो हमें मुंह से बोलना है. आणि आपल्याला जे काही पाहिजे ते आपण मुखाने बोलायचं आहे. आपके जीवन में कौन सा महान नाम चाहिए? अब वो हम पढ़ लेंगे 34 का. पहले पढ़ लेंगे तब आपको समझेगा. निर्गमन 34 से पहिले आपण वाचून घेऊ. 34:10 एक्सोडस का जो हम 34 का हम पढ़ रहे थे 10. परमेश्वर म्हणाला, परमेश्वर कहता है, पहा मी एक करार करतो, मैं तेरे साथ एक वाचा बांधता हूँ जिसे मैं तोड़ूंगा नहीं, उसे मैं पूरा करूंगा. जब वो शब्द देता है वैसा ही वो करेगा. तुझ्या सर्व लोकांदेखत मी अशी अद्भुत कृत्ये करेन. इन सभी लोगों के सामने, जितने लोग इस संसार में हैं, उन सभी के सामने अशी अद्भुत कृत्ये करेन ऐसा महान काम करूंगा की तशी सर्व पृथ्वीभर कोणत्याही राष्ट्रात झाली नाहीत. ऐसे महान काम किसी के लोगों में, किसी के देश में नहीं हुआ, किसी इंसानों के लाइफ में नहीं हुआ. ज्या लोकांमध्ये तू राहशील, जिन